Hello friends, welcome back to my channel. Today we are going to see template number 1 from the bridge course. It's for standard 6 subject English. Learning outcomes. Answers currently in written or oral form to the questions in English based on day to day life experience. तर इथं काय करायचं आहे बाळांनो, आपल्याला क्वेश्चन्स फॉर्म करायचे ओरल किंवा रिटर्न स्वरूपात, लिहिलेल्या स्वरूपात किंवा ओरली. आणि काय करायचं, इंग्लिशमध्ये ते क्वेश्चन्स हवेत, रोजच्या अनुभवावरनं, रोजच्या जीवनातील अनुभवावर त्याचा बेस असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स फॉर्मिंग इथं शिकायचं आहे. ओके, आफ्टर दॅट लेटेस्ट सी इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पॅरेंट्स, फॅसिलिटेटर्स. फर्स्ट लुक ॲट द प्रॅक्टिस सॉल्व ॲक्टिव्हिटी. काय करायचं आहे आपल्याला, इथं सोडवलेली कृती पाहायची आहे. त्यानंतर सेकंड, आस्क द लर्नर्स टू आन्सर द प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी ओरली ॲज वेल ॲज आस्क देम टू राईट इट इन द फॉर्म ऑफ शॉर्ट सेंटेन्सेस इन द ॲक्टिव्हिटी शीट. विद्यार्थ्यांना ती सराव कृती तोंडी सोडविण्यास सांगा, तसेच लहान वाक्यांच्या स्वरूपात लिहिण्यास सांगा. म्हणजे आपल्याला छोटे छोटे वाक्य बनवायला इथं शिकायचं आहे. त्यानंतर थर्ड, आस्क देम टू प्रिपेअर देअर ओन ॲक्टिव्हिटी. स्वतःची कृती तयार करण्यास सांगा. तर अशा पद्धतीने टीचर्स लोक तुम्हाला ही इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत, कशा पद्धतीने सेंटेन्स तयार करायची ते हे सगळं सांगणार आहेत. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. लुक ॲट द वर्ड गिवन इन द सेंटर अँड ट्राय टू आन्सर द रिलेटेड वर्ड्स ओरली विथ द मेन वर्ड. काय करायचं आहे मुलांनी, तर एक वर्ड दिलेला असेल तुम्हाला आणि तो वर्ड लक्षात घेऊन त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, त्यानंतर सेकंड, ट्राय टू राईट युअर ओन शॉर्ट सेंटेन्सेस, ऑल्सो यूज अ डिक्शनरी टू फाइंड आउट न्यू वर्ड्स. अजून काय करायचे, तुम्हाला असे काही न्यू वर्ड्स फाइंड आउट करायचे, शोधायचे, तर डिक्शनरीचा यूज तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर छोटे छोटे सेंटेन्सेस, छोटे छोटी वाक्यसुद्धा तुम्हाला लिहायची आहेत, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटी, अ कन्सेप्ट मॅप. आता कोणती कन्सेप्ट दिलेली आपल्याला, मॅप. अ कन्सेप्ट मॅप इज अ डायग्राम or graphical tool that usually represents the relationship between concepts and ideas. A teacher facilitator will write a concept on a blackboard screen in the squares or circle and ask them to tell some words, ideas related to concept. पहा इथं कन्सेप्ट कोणती दिली गेलेली, तर मॅप. ओके, त्यानंतर द स्टुडंट्स विल ट्राय टू आन्सर ओरली इफ दे आर फॅमिलियर विथ द कन्सेप्ट. म्हणजे इथं काय, तुम्हाला एक वर्ड दिला जाणार आहे, एक कन्सेप्ट दिली जाणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला शोधायचे आहेत. ओके, आणि त्या वर्ड्सवरनं तुम्हाला छोटे छोटे सेंटेन्सेस इथं तयार करायचे आहेत. द स्टुडंट्स विल ट्राय टू आन्सर ओरली. आणि मुलं काय करणार आहेत, तोंडी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हणजेच जर ते त्या कन्सेप्टशी, त्या संकल्पनेशी परिचित असतील तर ते नक्कीच आन्सर आपल्याला देतील. त्यानंतर पाहूया सॉल्व ऑर डेमो ॲक्टिव्हिटी. अ कन्सेप्ट इज रिटन इन द मिडल अँड यू ऑल आर गोइंग टू फाइंड आउट द रिलेटेड वर्ड्स टू दॅट कन्सेप्ट ऑर मेन वर्ड. कन्सेप्ट म्हणजेच मेन वर्ड, मुख्य असा शब्द, संकल्पनाही म्हणतो त्याला. यू ऑल्सो हॅव टू फॉर्म स्मॉल सेंटेन्सेस. पा ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये दिली कन्सेप्टसाठी. कन्सेप्ट कोणते दिलेले त्यांनी, तर प्लांट. प्लांट हे वर्ड दिलेले आणि प्लांट ह्या वर्डशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला सुद्धा दिलेले आहेत आयडियाजमध्ये. ओके, कोणकोणते दिलेले आहेत, स्टेम, रूट, फ्लावर्स आणि लिव्ज. एक प्लांट म्हटल्यानंतर आपल्याला हे सगळे ते प्लांटचे पार्ट्स आपल्या डोळ्यासमोर ॲटोमॅटिकली येतात आणि ते वर्ड्स, ते नावं इथं दिलेत आयडियाजमध्ये. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 2मध्ये काय केलं आहे, स्मॉल सेंटेन्सेस त्या प्लांटवरनं, प्लांट या वर्डवरनं तयार करण्यात आलेली. नाव लेट्स रीड. First, plant has a stem, plant has roots, plant has flowers, plant has leaves. आणि जे आयडियाजमध्ये काही वर्ड्स घेतलेले तेच वर्ड्स त्या सेंटेन्समध्ये यूज केलेले. अशा पद्धतीने सेकंड ॲक्टिव्हिटी आपण पाहिली. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 3 कन्सेप्ट आहे स्कूल. आता स्कूलशी रिलेटेड भरपूर काही गोष्टी तुम्हाला आठवतील, जसं टीचर्स असतील, त्यानंतर प्रिन्सिपल असेल, बुक, नोटबुक, पेन्सिल, पेन, इरेझर, मेनी थिंग्स यू कॅन राईट देअर. ओके, आयडियाजमध्ये पहा दिलेले त्यांनी बेंचेस, युनिफॉर्म, गेम्स, टीचर्स, हेडमास्टर, बुक, नोटबुक, बेल. आस्क द लर्नर्स टू ॲड मोर वर्ड्स. आणि लर्नर्सला काय सांगितलं इथं, तर अजून काही वर्ड्स तुम्हाला स्कूलशी रिलेटेड, शाळेशी रिलेटेड, इंग्लिशमध्ये काही वर्ड्स तुम्हाला माहिती असतील तर ते तुम्ही इथं ॲड करायचे आहेत, म्हणजे लिहायचे आहेत. नाव लेटेस्ट से आन्सर. हा मग मोर आयडियाजमध्ये आपण घेतलं आहे बिल्डिंग, स्टुडंट्स, वॉटर टँक, प्लेग्राउंड, प्यून्स, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग, टिफिन, टॉईज. पहा मग त्या आयडियाज घेऊन आपण काही स्मॉल सेंटेन्सेस तयार केले आहेत. फर्स्ट, अवर स्कूल बिल्डिंग इज व्हेरी बिग. सेकंड,
There are 13 teachers in our school. Third, we play on the playground. Fourth, we are good students. Fifth, I keep pen, pencil in my school bag. After that, practice. A list is given below regarding the concept face. फेसशी संबंधित काही वर्ड्स आपल्याला इथं आढळत आहेत. Some words are related and some are not. Guess the proper related words and write them down. आता इथं ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत, काही रिलेटेड आहेत त्या संकल्पनेशी, आणि आपली संकल्पना कोणती आहे? फेस. तर पाहूयात कोणते रिलेटेड आहेत आणि कोणते रिलेटेड नाहीत. जे रिलेटेड आहेत त्यांचीच लिस्ट आपल्याला इथं बनवायची. नाव लेट्स रीड द वर्ड्स. स्टमक, माउथ, शोल्डर, नोज, चीन, हार्ट, रिस्ट, टो, लिप, टीथ, चीक, आयलॅश, आयब्रो, एक्सेट्रा. फेसशी रिलेटेड वर्ड्स आपण इथं पाहूयात. माउथ, नोज, चीन, लिप, टीथ, चीक, आयलॅश, आयब्रो, एक्सेट्रा. हे सगळे वर्ड्स फेसशी रिलेटेड आहेत. त्याची लिस्ट मी इथं दिली आहे, ती तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची. त्यानंतर आपण स्मॉल सेंटेन्सेससुद्धा तयार केले आहेत. आन्सर पहा. आय हॅव अ नोज, आय हॅव अ चीन, आय हॅव 2 cheeks, आय हॅव अ माउथ, माय लिप्स आर रेड इन कलर. Now, extension activity. Use various concepts regarding their day-to-day life. Ask them to collect much more ideas regarding the concept and ideas. Practice it once a week. You can arrange a game for this activity. तर काय म्हटलं, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही असेच काही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये काही न्यू वर्ड्स तुम्हाला आढळतील इंग्लिशमधून, ज्या काही कन्सेप्ट आढळतील त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच्याविषयी आयडियाज म्हणजे वेगळे वेगळे रिलेटेड शब्द तुम्ही तिथं लिहायचे आहेत, आणि त्यानंतर काही छोटे छोटे वाक्यसुद्धा तयार करायचे. असं प्रॅक्टिस करायची तुम्हाला. इट वन्स अ वीक, एकदा आठवड्यामधून असं करायचंच आहे. यू कॅन अरेंज अ गेम, आणि अशा पद्धतीने तुम्ही गेमसुद्धा तयार करू शकतात. म्हणजे तुमचा काही ग्रुप असेल मित्रांचा, तर तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही एकमेकांना रिलेटेड वर्ड्स विचारू शकतात, छोटे छोटे सेंटेन्स तयार करायला सांगू शकतात. पहा, मग डे टू डे लाईफमधल्या मोर कन्सेप्ट आपण इथं घेतल्या आहेत. गार्डन घेतलं आहे. पहा, आयडियाज कोणकोणत्या येतील त्यात. फ्लावर्स, प्लांट्स, ट्रीज, बेंच, टॉईज, वॉटर, रोज, मोगरा, लिली, स्विंग. तर अशा पद्धतीने फ्लावर्सचे नेम तिथं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुम्ही गार्डनमध्ये ज्या ज्या काही गोष्टी पाहतात ते सगळं तुम्ही ते वर्ड्स तिथं लिहू शकतात. ओके. त्यानंतर पहा, नेक्स्ट कन्सेप्ट घेतली मी, होम ऑर हाऊस. आयडियाज कोणकोणत्या आहेत त्यातल्या. बिग, स्मॉल, मेंबर्स, सोफा, टी व्ही, चेअर्स, फ्रीज, फॅन, रूम्स, युटेन्सिल्स, थिंग्स. असे भरपूर काही रिलेटेड वर्ड्स तुम्ही होमशी संबंधित असे काही वर्ड्स लिहू शकतात. ओके. नेक्स्ट आहे इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी. आस्क देम टू रीड ऑल द वर्ड्स ओरली. ऑल्सो आस्क देम टू क्रिएट देअर ओन स्मॉल सेंटेन्सेस रिगार्डिंग द कन्सेप्ट अँड आयडियाज. आता टीचर इथं काय सांगणार आहेत तुम्हाला, छोटे छोटे काही वर्ड्स दिलेले असतील ते तुम्हाला वर्ड्स रीड करायला सांगणार आहेत, वाचायला सांगणार आहेत. त्याचबरोबर अल्सो आस्क देम टू क्रिएट देअर ओन स्मॉल सेंटेन्सेस, आणि त्या वर्ड्सवर आधारित तुम्हाला एक छोटी छोटी काही वाक्य तिथं बनवायची आहेत, त्या कन्सेप्टशी निगडीत, त्या आयडियाशी निगडीत असे. ओके. तर मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स जस्ट दिलेले आहेत, ते आन्सर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. त्यानंतर लिंक्स कोणत्याही दिलेल्या नाहीत. टेक अवे. टुडे आय हॅव लर्न टू राईट अँड फाइंड आउट द रिलेटेड वर्ड्स. अशा पद्धतीने आज आपण काय शिकलो आहोत, नवीन वर्ड्स लिहायला शिकलो आहोत. त्याचबरोबर त्यांच्याशी रिलेटेड असे काही वर्ड्स फाइंड आउट करायला, शोधायला सुद्धा शिकले आहोत. ओके. ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल माझे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रांना ती शेअर करा आणि कमेंटसुद्धा. ओके. थँक्यू.